हॅलो नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या चॅनलवरती माझ्या पेजवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा भेटतोय आपण नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ आहे माझ्या मैत्रिणींसाठी, अशा मैत्रिणींसाठी की ज्यांना शिवणकाममध्ये त्या इंटरेस्टेड आहेत, त्यांना येतं बऱ्यापैकी. तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर मी थोडीशी हेल्प करू शकते की फक्त आयडिया देऊ शकते, कारण की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही की तिथे तुम्हाला कामं देऊ शकत नाही. सो आपण एकमेकांसोबत आपल्या आयडिया शेअर करून एकमेकींना हेल्प करू शकतो. तर ज्यांना शिवणकाम चांगल्या प्रकारे येतं, चांगल्या प्रकारे म्हणजे ॲटलिस्ट शिलाई वगैरे मारता येतं, तर त्यांच्यासाठी हा व्यवसाय करायला काय हरकत नाही आहे. तुम्हाला स्वतः ट्राय करायचं आहे, तुम्हाला स्वतः प्रयत्न करायचे आहेत, कारण की प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत कोण काम घेऊन येणार नाही. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला एखाद्या व्यवसायात उतरवायचं आहे, तर मेहनतही तुम्हालाच घ्यावी लागेल. तर मैत्रिणींनो, ज्यांना शिवणकाम येतं तर त्यांना आपल्या हातातल्या पिशव्या, कापडी पिशव्या असतात त्या येत असतील तर तुम्ही पिशव्या शिवायला नक्की ट्राय करा. साईजनुसार पिशव्या शिवा. मार्केटमध्ये प्रत्येक दुकानामध्ये तुमच्या पिशव्या घेऊन जा, त्याची मार्केटिंग करा. तुम्हाला स्वतः मार्केटिंग करतासुद्धा आली पाहिजे. जिला वस्तू बनवता येते तिला ती विकताही आली पाहिजे, तर तुम्ही व्यवसायात टिकू शकता. नाहीतर फक्त वस्तू कोणी बनवू शकतं, पण त्याचबरोबर आपल्याला ती विकण्याची पण स्किल पाहिजे, विकण्याची पण ताकद पाहिजे. सो तुम्ही पिशव्या शिवू शकता, कारण की आता सध्या बघितलं तर प्लास्टिक पिशव्या खूप प्रमाणात कमी झाल्या आहेत. बंदी पण आणल्या होत्या आणि लोकांना आता कापडी पिशव्यांमध्ये इंटरेस्ट पण आहे, किंवा त्या तुटत नाहीत. जर त्याच प्राईजमध्ये 5-10 रुपये एक्स्ट्रा देऊन कापडी पिशव्या मिळत असतील, त्या लाँग टाईम टिकतात पण. तर कापडी पिशव्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन परत बदललेला आहे. तुम्ही छान छान डिझाईनच्या थोड्याशा शिवा, थोड्याशा अट्रॅक्टिव्ह शिवलात तर नक्की मला असं वाटते की तुम्ही पिशव्यांचा छानपैकी व्यवसाय करू शकता. त्याचसोबत आता आपण लग्नकार्यामध्ये जातो, आता महिला, तर ते हातामध्ये जे वॉलेट घेतात, पाऊच घेतात, तुम्हाला माहिती असेल, हँडबॅग बोलतात, हातामध्ये फक्त पकडण्याची असते, किंवा मोबाईल वगैरे ठेवायला ज्या पर्स असतात त्या तुम्हाला माहिती आहे की काठपदरी ह्यांच्या पैठण्यांच्या किंवा खणाच्या साड्यांच्या वगैरे निघतात. तर आपल्या घरात ज्या आपल्या जुन्या साड्या असतील, ज्या तुम्ही आता यूज करत नसाल, त्या साड्यांचा तुम्ही उपयोग करून तुम्ही छोटे छोटे पाऊच शिवू शकता, वॉलेट शिवू शकता. तेही तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता. स्वतः त्याच्या ऑर्डर घेऊ शकता. तुम्ही सोशल मीडियावरती त्याचे फोटोज टाकू शकता. बरेचसे असे ऑप्शन आहेत की तुम्ही मोबाईलद्वारे, यूट्यूबद्वारे, फेसबुकद्वारे तुम्ही तुमची वस्तू, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही सेल करू शकता. आज जी तुम्हाला छोटी सेलिंग वाटते ती तुम्ही पुढे जाऊन जर त्याच्यावरती फोकस घेतलात तर तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर येतील आणि छान प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता. गावाकडच्या जर महिला बघितलात तर बचत गटा थ्रू अशा कामं करतात आणि मुंबईला येऊन मेळावे वगैरे लागतात, तिथे त्यांची दुकानं लावतात आणि तिथे ते पाऊच वगैरे सेल करतात. मी स्वतः बघितलेलं आहे. सो ज्यांच्या अंगात ही कला आहे, ज्यांना छान पाऊच, पर्स किंवा बॅग्स, पिशव्या बनवता येतील, त्यांनी खरंच नक्की ट्राय करा. घरातून करा. म्हणजे मी असं बोलत नाही की जाऊन मार्केटमध्ये तुम्ही नवीन कपडा घेऊन या, नवीन इन्व्हेस्टमेंट करा. मशीन तर तुमच्याकडे असणारच आहे जर तुम्ही शिवताय तर. मग तुम्हाला काय करायचं आहे, घरातले जे जुने कपडे आहेत, म्हणजे साड्या वगैरे आहेत आपल्या, काठपदरी साड्या आपण खूप आधी वापरतो, आत्ता पण ट्रेंडिंगमध्येच चालू आहेत. पण महिलांचं असतं की जुन्या साड्या आपण रिटर्न पुन्हा घालायला थोडंसं मन हे करतं, कारण की नवीन नवीन डिझाईन्स येतात, नवीन नवीन साड्या येतात, त्या आपल्याला घालायच्या असतात किंवा घ्यायची एक्साइटमेंट खूप असते. मग कबर्डमध्ये त्या वर्षानुवर्ष साड्या वाढत राहण्यापेक्षा कबर्ड खाली पण केलं पाहिजे. तर तुम्ही घरगुती तुमच्याच साड्यांपासून ह्या जर गोष्टी शिवलात किंवा एखाद्या गोष्टींचे कवर्स बनवायला गेलात तर म्हणजे यूट्यूबवरती आता आपल्याला सगळं मिळतं, कोणती गोष्ट मिळत नाही असं नाही. जर तुम्ही यूट्यूबवरती टाईमपास करू शकता, सिरियल्स बघू शकता, व्हिडिओज बघू शकता, बाकी काही सगळ्या गोष्टी करू शकता. तर माझ्या मते स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रगती कशी करता येईल ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस द्या. कसं आहे माहिती आहे मैत्रिणींनो, ज्या वेळेला आपल्याला बोलतात ना की 2,000 रुपयांची पण गरज लागते किंवा 200 रुपयाची पण गरज लागते, त्यावेळेला प्रत्येक वेळेला कोण आपल्या उपयोगी पडेल असं नसतं. एखाद दुसरं केव्हा तरी आपल्याला कोणीतरी देऊ शकतं. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल, स्वतःचा व्यवसाय चालू कराल, त्यावेळेला आपल्याला कोणाकडे ते 200 रुपये पण मागायची गरज भासणार नाही, कारण की तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी जी तडजोड करताय त्याला यश नक्की मिळतं. आणि मला पण आवडेल की खरंच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल, कारण की आज सकाळचाच विषय आहे आमच्या इथेच सोसायटीमध्ये. ॲक्च्युली माझा जो माल आहे तो
मशीन कामाव्यतिरिक्त नाही, पण माझ्याकडे पण मशीन आहे. मी स्वतः ब्लाऊज, मला टाईम नसतो तरी पण मी, माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडून ब्लाऊज शिवण क्लास, कटिंग वगैरे शिकलेले आहे. स्वतःची मी शिलाई जी बाहेर द्यायला लागते 1,500-2,000 रुपये, ती मी सेव्ह करते. माझी स्वतःची ब्लाऊजेस जी काय वेळ मिळतो त्यावेळेला मी स्वतः स्टिच करते. तर मला ती बोलत होती की असं काहीतरी काम घेऊन या की आम्ही मशीनवरती पण काहीतरी करू शकतो. तर प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा मी तिला तेच सांगितलं सकाळी, मी कोणतं तरी काम घेऊन येईल त्यावेळेला तुम्ही ते काम करणार. त्याच्या व्यतिरिक्त तिला म्हटलं तू मला एखादे पाउचेस वगैरे बनवून दे, पिशव्या बनवून दे, ते सेल करण्याचं हवं तर काम मी करते. माझ्या ओळखीमध्ये, माझ्या सोशल मीडियाद्वारे असेल, ऑफलाईन असेल, मी ते सेल करते. तर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा, कसं वाटतंय नक्की सांगा. आणि मला आवडेल की तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न केलात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विचारासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.